प्रमुख मार्गदर्शक आदरणीय सुरेश माने पाटील साहेब यांनी 22-23 वर्ष VSI मध्ये काम केलेलं आहे आणि VSI मधलं काम सोडून दिल्यानंतर जवळपास संपूर्ण महाराष्ट्र, मध्य प्रदेश, UP, कर्नाटक, तामिळनाडू या 5-6 राज्यामध्ये त्यांचं सतत हे काम चालू आहे। 12 महिन्यामध्ये 365 दिवस आहेत आणि 12 महिन्यात कमीत कमी ह्यांचे 450 कार्यक्रम आहेत। म्हणजे एकही दिवस त्यांचा कार्यक्रम नाही असं होत नाही। दिवसभर कार्यक्रम करतात, संध्याकाळी ट्रॅव्हलनं जातात, सततचा कार्यक्रम आणि त्यांनी या कार्याला वाहून घेतलेला आहे। आणि नेचर केअरच्या माध्यमातून आपल्याकडं दरवर्षी कमीत कमी एक 5-4 वेळेस आपल्याकडे कार्यक्रम 1 नंबर युनिट असेल, 2 नंबर युनिटला आपल्याकडे या ठिकाणी कार्यक्रम त्यांचे होतात। आणि मला वाटतं की आपण बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम ऐकतो, पण आपल्याला समजेल अशा भाषामध्ये ना आपल्याला जे काय पाहिजे ते बहुतेक सगळी माहिती त्यांनी दिलेली आहे असं मला वाटतं। या ठिकाणी खत असेल, रोगराई असेल, औषधाच्या जाती असतील, प्रचंड त्यांची माहिती आहे। आणि कधीही जरी तुम्ही यानंतर कधी तुम्हाला काही अडचण आली त्याला फोन लावला तर त्याच्यावर ते सोल्युशन आपल्याला 100% त्या ठिकाणी देतात। फळा वगैरे असं काही विषय नाही, कारण शेतकरी म्हणूनच त्यांनी हे सगळं आपल्याला या ठिकाणी काम करतात। त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मल्टी स्टेटचे संचालक दिलीपरावजी कोनगे, नेचर केअरचे एरिया मॅनेजर बालाजी जाधव आणि आपल्याकडं येळकर म्हणून जे आहेत ते गुजर साहेब जे आपले जुने होते, त्या गुजर साहेबाच्या जागेवर त्यांना आपण ऊस विकास अधिकारी म्हणून या ठिकाणी घेतलेला आहे। तर या माध्यमातून आपण या ठिकाणी ऊसाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो। आणि आजची परिस्थिती, गेल्या वर्षी आपल्याकडं पाऊस नव्हता, तसं थोडंसं खाली अडचण आली, तुमच्या क्वार्टरमध्ये काही एवढ्या अडचणी आलेल्या नाही, कसं का होईना पण तुम्ही बाग केले। आणि मग येताना मग आपलं मी डाव्याला आलो, डाव्याला आल्यावर विष्णूपंत म्हणले पाठवून जाऊ, मी पाठवून जाऊन काय बघायला मिळायचं नाही, आपण डॅममधून येऊ, म्हणजे ऊस बी बघता येते, ऊसाची परिस्थिती बघता येते। तर या दृष्टिकोनातून ज्यांना पाणी नाही किंवा आता काय करायचं, जनरली शेतकऱ्यामध्ये आपण काय करतो की यानं काय टाकलंय त्यानं काय टाकलंय एकमेकांचं बघून आपण त्या ठिकाणी डोस देतो। पण पावसाळी डोस म्हणून जे काय टाकायला पाहिजे, जे आपलं आता काय की राहिलेले जे दिवस आहेत ते 5-7 महिने जे काय आहेत, यामध्ये आपल्याला 5-10 टन एकरला उत्पादन कसं वाढेल आणि योग्य डोस कुठला पडला पाहिजे या दृष्टिकोनाची आपल्याला माहिती मिळावी, म्हणून या ठिकाणी आदरणीय कृषीरत्न विपी भोंगरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सगळं कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो। मग थोडंसं कार्यक्रम घेण्याच्या दृष्टिकोनातून जिथं ऊसाचं क्षेत्र आहे, जिथं गरज आहे तिथं कार्यक्रम झाला पाहिजे, जिथं ऊस नाही तिथं कार्यक्रम करून काय फायदा नाही। या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी कार्यक्रम आपण आयोजित केला। तर या ठिकाणी थोडंसं जे काय ढोस साहेबांनी आपल्याला सांगितले आपण घेऊन घेतलेले आहे, यामध्ये एक मुद्दा मला या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे की आपल्या कारखान्यामध्ये एक आता 2 प्रकारचे आपल्याला पोटॅश मिळतो। पांढरा पोटॅश आहे तो माझ्या मतानं 1800 रुपयाला पोत आहे 50 किलो। दुसरा एक मिळतो ते पीडीएम पोटॅश, पीडीएम पोटॅशचं 800 का 850 रुपये, 820 ला। तर पीडीएम पोटॅश जो आहे, हा पीडीएम पोटॅश जो आहे तो कारखान्यामध्ये जे मोलासेस वगैरे निघतं त्याच्यापासून तो तयार केला जातो। आणि हा पीडीएम पोटॅश मध्ये पोटॅशचं प्रमाण जे आहे ते 14.5% आहे, म्हणजे 100 किलो मध्ये 14.5% त्यामध्ये पोटॅश आहे। आणि हा जो पांढरा पोटॅश जो आपण आणतो तो 100 किलो मध्ये 60% राहतो, म्हणजे 60 किलो मिळतो। एक पोता 1800 रुपयाचा आणलं तर तुम्हाला 30 किलो मिळतो 50 किलोच्या पोत्यामध्ये। तर आपल्याकडं गेल्या वर्षीपासून कारखान्यामध्ये जे डिस्टिलरी मधलं जे स्पेंट वॉश म्हणून जो मटेरियल आहे त्याच्यामध्ये हे पोटॅश आहे त्याच्यामध्ये, आणि आपण कारखान्यामध्ये त्याला ड्रायर बसून कारखान्यामध्ये हा जो पीडीएम पोटॅश आपण वापरतो असा पोटॅश कारखान्यामध्ये तयार होतो। आणि त्याचं पर्सेंटेज जे आहे पीडीएम पोटॅशचं जे आहे ते 14.5% आहे, कारखान्यामधला जो पोटॅश तयार होतो त्याचं पर्सेंटेज आहे 19%। हे 50 किलोचं पोतं तुम्हाला मिळतं 800 रुपयाला जातं, परंतु कारखान्यामध्ये शेतकऱ्यासाठी सवलतीमध्ये आपण काय केलंय 2000 रुपयाला 1 टन, 2000 रुपयाला 1 टन म्हणजे 1000 किलो 2 रुपये किलो प्रमाणे त्याची विक्री चालू।
तर हा पोटॅश आणण्यापेक्षा तो जर पोटॅश तुम्ही आणला तर त्यामध्ये तुम्हाला 19% पोटॅश मिळेल. जवळपास त्याच्यामध्ये साहेब 30 ते 35% ऑर्गॅनिक कार्बन आहे. आणि मायक्रोन्यूट्रॉन जे आपण झिंक कॉपर वगैरे जे म्हणतो त्याचं पण त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे. ते आपण VSI ला 1-2 ठिकाणी आपण ह्याचं टेस्ट केलेलं आहे. लॅब टेस्टिंग केले की याच्यामध्ये नेमकं काय काय आहे ते बघून मी तुम्हाला सांगतो. तर सांगायचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला की विक्री चालू आहे 2